राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आनंदाची बातमी। लाडकी बहीण योजनेचे पैसे या तारखेपासून सर्व महिलांच्या खात्यावर होणार जमा। मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। ज्या महिलांना आतापर्यंत काहीच पैसे मिळाले नाही, ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले, त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची सरकारची घोषणा। फक्त आणि फक्त शेवटपर्यंत बघा। आता दरमहा 1,500 रुपये नाही तर इतके पैसे मिळणार, जास्त पैसे महिलांना मिळणार। त्या संदर्भात मोठी खुशखबर महिलांसाठी असल्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अर्धवट अजिबात व्हिडिओ सोडू नका। लाडकी बहीण योजना मोठी खुशखबर, अत्यंत महत्त्वाची, सर्वात मोठी सर्व महिलांसाठी ही खुशखबर असून फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तरच तुम्हाला कळेल। अर्धवट अजिबात व्हिडिओ सोडू नका, शेवटपर्यंत बघा। आज 23 तारीख, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी सरकारने खुशखबर दिलेली असून लवकरच महिलांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात पैसे जमा होणार आहेत। ज्याप्रमाणे राज्यामध्ये ज्याप्रमाणे महायुती सरकारने, भाजप सरकारने लाडक्या बहिणीसारखी मोठी योजना आणली व महिलांना महिन्याला 1,500 रुपये देऊन आर्थिकदृष्ट्या बळ दिलं, त्याबद्दल लाडक्या बहिणींनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं आहे। त्यामुळे परत पुन्हा भाजप व महायुतीचे सरकार येणार असून आज त्याचा महत्त्वाचा निकाल आहे। तर परत पुन्हा महायुतीचे सरकार आलं तर दर महिन्याला आता 2100 रुपये देणार असल्याचं आश्वासन आहे व महिलांसाठी आणखी महत्त्वाच्या योजना सरकार आणणार आहेत। तसंच राज्यात शेतकरी व बेरोजगार तरुणांसाठी सुद्धा सरकार नवीन योजना आणणार असून त्यामुळे जनतेला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाचा निर्णय सरकार घेणार असून दर महिन्याला जास्त पैसे दिले जाणार आहेत। ज्या महिलांचे फॉर्म मागील महिन्यात भरले गेलेत त्या सर्व महिलांना आत्तापर्यंतचे सर्व पैसे खात्यावर जमा केले जाणार असून लवकरच सरकारचा विस्तार होणार असून लाडक्या बहिणींसाठी पैसे देण्याचे काम सरकारकडून सुरू केले जाईल। या महिन्याच्या साधारणतः तरी 20 ते 30 म्हणजे साधारणतः तरी 30 तारखेच्या पुढे म्हणजे पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा केले जाऊ शकतात। त्यामुळे सर्व महिलांनी आता तयार राहावे। राज्य सरकार महिलांसाठी आणखीन महत्त्वाच्या योजना आणणार असून ज्यामध्ये शिलाई मशिनीची योजना, त्यानंतर छोटे मोठे उद्योगधंद्यासाठी त्यांना अर्थसहाय्य करणे, ज्यामुळे महिला अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत। सरकार एक चांगलं कार्य करत असून लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी हीच आहे की आता महिन्याला 1,500 रुपये नव्हे तर 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत, म्हणजे 2,100 रुपये दरमहा दिले जाणार। कारण की महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही आता लाडक्या बहिणींना इथून पुढे जर आमचं परत पुन्हा सरकार येतं आहे तर महिन्याला 2,100 रुपये दिले जाणार आहेत, सर्व महिलांना दिले जाणार। आता महिलांना हा मोठा आधार होणार असून ही योजना सरकारसाठी एक फलदायक ठरली असून सरकारला यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा झाला आणि 100% महिलांचा सुद्धा यामध्ये फायदा झालेला असून निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी यामुळे मतदान केले, मतदानाचा हक्क बजावला। तसंच त्यामुळे निवडणुकीमध्ये महायुतीला महिलांमुळे मोठे यश मिळाले आहेत। 100% योजनेचा फायदा सरकारला झाला असून सरकारने चांगले काम केले आहेत। ज्या महिलांना मागील काळामध्ये पैसे मिळाले नाही किंवा ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांच्यासाठी परत पुन्हा सरकार ती वेबसाईट चालू करू शकतं। त्या सर्व महिलांना परत पुन्हा नव्याने फॉर्म भरण्याची सुद्धा सोय सरकार करू शकतं। कारण की परत पुन्हा तेच सरकार आल्यामुळे ज्या महिलांना आत्तापर्यंत काहीच पैसे मिळाले नाही व मागील काही काळामध्ये मागच्या महिन्यात ज्या महिलांचे फॉर्म भरले गेलेत त्यांनासुद्धा मागील सर्व या महिन्याचे पैसे मिळू शकता। ही फक्त शक्यता असून यामध्ये सरकार कशाप्रकारे बदल करतं आपण बघूया। परंतु सरकार महिलांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करून त्यांना पैसे देईल आत्तापर्यंतचे व ज्या महिलांचे फॉर्म भरले गेले नाही त्यांनासुद्धा फॉर्म भरण्यासाठी सोय करू शकतं।